देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही एकाच वेळेला चेकमेट कसं करायचं यासाठी एकनाथ शिंदे यांनी एक डाव टाकला आणि तो यशस्वी झालेला आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे उत्कृष्ट संसदपटू, ते आता कॅबिनेट मंत्री होणार आहे आणि त्यासाठी अमित शाह यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे राजकीय खेळी खेळलेली आहे आणि सत्ता संपत्तीसह आगामी काळामध्ये आपण कसे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आव्हान उभं करू शकतो या दृष्टीने पुढे पुढे चाललेले आहेत. आता 6 फुटीर खासदारांपैकी ज्यांना मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि ज्यांनी ही फुटी अडवली होती त्याला बाजूला करून त्याला देवदर्शन घडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एक मोठी बाजी मारलेली आहे. एकूणच आता आपण जी चर्चा करतोय ती यासाठी की उद्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी डिलिमिटेशन बिल असेल किंवा 2029च्या निवडणुका असतील या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने डाव मांडायला सुरुवात केलेली आहे. त्याचा एक भाग म्हणून तृणमूल काँग्रेसचे फुटलेले 20 खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले फुटलेले 6 खासदार यांना डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळामध्ये कशा प्रकारे रचना असायला पाहिजे याविषयी धोरण आखलेलं आहे आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करू. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो. हे बघा, आता उद्धव ठाकरे प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत. 5 मतदारसंघांमध्ये ते काल परवा जाऊन आलेले. ईशान्य मुंबईपासून त्यांनी सुरुवात केली. आता ते आज शिर्डीमध्ये असणार आहेत. आता बंडू जाधव म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते आणि धडाडती तोफ संजय राऊत यांनी संजय जाधव यांना बंडू द बॉस नाही तर टिंब टिंब द बॉस असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ती जी तिडीक आहे आणि तुडवा ऑपरेशन जे आहे, ऑपरेशन तुडवा, ते कशा पद्धतीने होणार हे दाखवलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण अतिशय आक्रमक होत आहेत आणि निष्ठावान शिवसैनिकांचं लक्ष आपल्यावर केंद्रित करण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी झालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे 6 फुटीर खासदार कसे गद्दार नाहीत हे सांगण्याचा आटापिटा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून व्यवस्थितपणे सुरू आहे. आणि मग हे 6 खासदार फोडण्यासाठी गेले जवळपास 7-8 महिने ज्यांनी काही मनधरणी करण्यासाठी जी काही विशिष्ट पेरणी दिल्लीमध्ये बसून केली ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आता केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होणार आहे. ते त्यांना मिळालेलं आता बक्षीस. आता एकनाथ शिंदे यांनी अचूक टायमिंग कसं साधलेलं आहे की स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री, तेही केंद्र सरकारमध्ये करण्याचं. म्हणजे जर तुलना केली ज्या वेळेला 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषेमध्ये त्यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं त्याच वेळेला त्यांनी आदित्य ठाकरे यांना पर्यावरण मंत्री केलं कॅबिनेट दर्जाचं. आणि मग आता ज्या वेळेला केंद्रामध्ये एक मंत्रिपद शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आलं होतं त्यावेळेला त्यांनी प्रतापराव जाधव हे वरिष्ठ आहेत त्याच्यामुळे मी माझ्या मुलाला काही मंत्री करत नाही असं सांगत त्यांनी पक्ष संघटन म्हणून किंवा पक्ष वाढवायचा म्हणून किंवा एक मला घराणेशाही करायची नाही म्हणून त्यांनी प्रतापराव जाधवांना मंत्री केलं होतं श्रीकांत शिंदे यांना न करता. आता मात्र केलेलं आहे. कारण काय? कारण सरळ आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काय स्पर्धा लागलेली 2029च्या निमित्ताने हा एक राजकारण आहे. दुसरीकडे अमित शाह यांना किमान आता उपपंतप्रधान होण्याचे वेध लागलेले आहेत. 2029 मध्ये आपण पंतप्रधान होऊ अगर न होऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करेल तो भाग वेगळा आहे. त्याच्यामुळे आता जर आपल्याला संधी मिळते तर आपण उपपंतप्रधान झालं पाहिजे आणि त्यासाठी मग आपलं जे राजकीय वजन आहे भारतीय जनता पार्टीमध्ये
आणि 2 क्रमांकाचे आपण लोह पुरुष आहोत त्या अर्थाने. त्याच्यामुळे पंतप्रधान एकदाच होऊन जाऊ, त्या पद्धतीने त्यांचं काम चाललेलं आहे. आणि उद्या ते जर झाले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. मग त्यांना जी साथ लागणार आहे या सगळ्या राजकारणामध्ये, जशी तृणमूल काँग्रेसचे जे 20 खासदार त्यांनी फोडले आणि फोडल्यानंतर त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं नाही, त्यांना त्रिपुरातल्या त्या एका छोट्या पक्षामध्ये ढकलून दिलं. इकडे काय केलं महाराष्ट्रामध्ये, हे 6 खासदार जे आहेत हे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकत होते. आणि त्यांना तसं तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा जास्त सुरक्षित झालं असतं आणि तशी चर्चा देखील झाली असती. कारण भारतीय जनता पार्टीची जी काही लाट आहे आणि त्याचं जी काही रसद, म्हणजे बूथ पासून अगदी प्रत्येक पर ओठ नोटा वाटण्यासाठी जी काही रसद आहे ती सगळी पुरवली जाईल आणि आपण अलगदपणे पुन्हा खासदार होऊ भारतीय कमळाच्या चिन्हावर, असं या 6 खासदारांना वाटलं होतं. परंतु अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांनी ते होऊ दिलं नाही. मग त्यासाठी काय सौदेबाजी झाली, ती सौदेबाजी 50 कोटी 100 कोटी काय जी झाली असेल. मग आता ज्या वेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मंत्री होत आहेत, तर त्यावेळेला हे जे 6 फुटलेले खासदार आहेत त्याच्यापैकी कुणाला राज्यमंत्रीपद मिळणार, तर ते संजय जाधव यांच्या गळ्यात ती माळ पडणार. कारण काय, ओमराजे निंबाळकर म्हणजे प्रचंड ट्रोल होत आहेत. काल त्यांना जे काही ऐकावं लागलं धाराशिव मध्ये ते असह्य झालं. त्याच्यामुळे ते रानात इकडं तिकडं मुलाखती देत बसले आणि मुलाखती देत असताना त्यांनी अतिशय एक महत्वाचं जे सांगून टाकलं. काय सांगून टाकलं त्यांनी, की मला मंत्री नाही व्हायचंय, मला मंत्री व्हायचं नाही, मला स्थानिक विकास निधी आणि ते सगळं काय सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे, विकास करायचा माझ्या मतदारसंघामध्ये. मी इतकी वर्ष विरोधात राहून माझ्या लोकांना न्याय देऊ शकलो नाही. इतकंच नाही, माझ्या कुटुंबाला जो न्यायिक न्याय आहे म्हणजे पवनराजे यांच्या हत्येबद्दलचा तो देखील मिळू शकलो नाही, म्हणून मला सत्तेमध्ये जायचंय, असं ते सांगायला लागलेलं आहे. मग आता जसं उद्धव ठाकरे यांनी काल देखील भाषणामध्ये सरळ जाहीरपणे सांगितलं की हे बऱ्याच दिवसांपासून चालू होतं, हाडलं होतं ओमराजेंच्या निर्णयामुळे. मग ओमराजे यांनी जे अडवलं होतं आणि त्यांनी शेवटपर्यंत तो जो आपली जी निर्णय तो जाहीर केला नव्हता. आणि ओमराजे जर इकडे आले नसते तर ते 2/3 आणि वगैरे ते सगळं कायद्यामध्ये ते काही बसलं नसतं. पण ओमराजेंनी केलं आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला, 2 आमदार पाठवले, मी स्वतः बोललो, ते सगळं सांगितलं ते. आता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं वैशिष्ट्य बघायला पाहिजे. आता ते एकनाथ शिंदे यांचे पुत्रच आहेत आणि त्याही पेक्षा त्यांचं जे कर्तृत्व आहे ते लक्षात घेण्याजोगं आहे. एक मुळात ते कसे उच्च विद्या विभूषित आहेत, ते स्वतः डॉक्टर आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी संसदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे निवेदन करत 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 प्रश्न मांडत, म्हणजे केवळ राजकीय टीका नाही, इतर प्रश्न मांडत त्यांनी उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवलेला आहे. मग पहिल्यांदा जो हल्ला झाला दहशतवाद, मग त्याच्यासाठी भारतीय शिष्टमंडळ गेलं पाहिजे सर्व पक्षी, इतर सर्व राष्ट्रांमध्ये. मग त्यामध्ये संधी मिळाली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आणि त्यांनी त्याचं सोनं केलं, ते जाऊन आले. जसं जसं सुरुवातीला सांगितलं, शिवसेना पक्ष वाढीच्या दृष्टीने ते प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळपास गेलेले, वारंवार ते दौरे करतात. म्हणजे त्यांचा जो कनेक्ट आहे ग्राउंड लेवलचा तो त्या अतिशय चांगला ठेवलेला आहे. आपलं केडर सतत नेहमी आपल्या बाजूने कसं राहील, ते फुटणार कसं नाही, त्यांना काय कमतरता जाणवते, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवायची त्यांना काय जाणवत आहे, त्यांना विधानसभा लढवायची त्यांना काय कमतरता आहे, लोकसभा लढवायची काय कमतरता आहे, या दृष्टीने ते आवश्यक काळजी घेतात, त्याप्रमाणे ती सगळी व्यवस्था करतात. त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये त्यांच्याबद्दल चांगलंच बोललं जातं. म्हणजे ते व्यासपीठावर नसले तर त्यांना व्यासपीठावर आणलं जातं, त्यांचा सत्कार केला जातो. अशा प्रकारे त्यांनी त्यांचं राजकीय कर्तृत्व ते व्यवस्थित ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामधले जे गुण आहेत जे आवश्यक आहेत आणि त्या जोरावर ते जर कॅबिनेट मंत्री होत असतील तर त्याचं सगळ्या थरातून स्वागत केलं जाईल हेही निश्चित आहे.
मग हे होत असताना याचे परिणाम जे आहेत, हे परिणाम म्हणजे राजकीय परिणाम. आता जसं MMR रिजन मध्ये जे काही 8-9 महापालिका आहेत, त्याच्यामध्ये जे काही रवींद्र चव्हाण असतील, गणेश नाईक असतील, बाकीचे आमदार असतील, सगळे भारतीय जनता पार्टीचे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करतात, ओढतात, ते जे काही राजकारण चालतं त्याच्यावरही त्यांनी मात केलेली आहे. आणि ते कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळाल्यानंतर अजून आव्हान निर्माण होणार आहे. फडणवीस यांचे जे काही सगळे बोलके पोपट आहेत, त्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, इकडं तिकडं त्या पट्ट्यामधले, त्यांची फार मोठी गोची होणार आहे, हेही तितकंच खरं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.